So yesterday we started with retirement of partner. So आपण काल फ्लो बघितला की रिटायरमेंटचा फ्लो काय असतो की जर ओल्ड पार्टनर्स, आपण 3 पार्टनर पकडलेले ओल्ड मध्ये, त्यांचा रेशिओ 3:2:1 होता. त्याच्यातला सी इज रिटायरिंग, त्याचा शेअर that is sacrificing after retirement will be 1/6 because he was originally getting 1/6. So त्याचा शेअर 1/6 आहे 1/6. सो आता उरतात कोण ए आणि बी. सो आपण त्याचा जो शेअर आहे तो काढून टाकतो. सो उरतं किती 3:2 unless they specify a new ratio between the remaining partners. सो ए बी चं 3:2 पकडलंय आपण. आता काय करतो आपण, जो रिटायरिंग पार्टनर आहे त्याला आपण त्याचा कॅपिटल जे काय फर्म मध्ये द्यायला लागतं, रिझर्व्ह मधला त्याचा शेअर त्याला द्यायला लागतो, गुडविल मधला त्याचा शेअर त्याला द्यायला लागतो, आणि ज्या दिवशी तो जातो त्या दिवशी आपण रिव्हॅल्युएशनही करतो आणि रिव्हॅल्युएशन मधला प्रॉफिट लॉसचा शेअरही त्याला द्यायला लागतो. सो बेसिकली आपल्याला काय करायला लागतं, रिझर्व्ह, गुडविल आणि रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट लॉस जे काय आहे ते त्याच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करून त्याचं कॅपिटल अकाउंट क्लोज करून त्याला पे ऑफ करायला लागतं. जर इमिजिएटली पे ऑफ केलं तर टू बँक, इमिजिएटली नाही केलं तर टू हिज लोन अकाउंट विच विल अपीअर एज अ लायबिलिटी इन द बॅलन्स शीट. सो पहिला रिझर्व्ह आपण ट्रान्सफर करतो टू ऑल द पार्टनर्स इन ओल्ड रेशिओ. त्याच्यानंतर गुडविलची एंट्री तीच आपली गेनिंग टू सॅक्रिफायसिंग. जनरली द पार्टनर हु इज गोइंग इज सॅक्रिफायसिंग अँड द पार्टनर हु स्टे आर गेनिंग बिकॉज त्याचा शेअर आता ह्यांना मिळणार इन गेन रेशिओ. गेन रेशिओ इज न्यू मायनस ओल्ड. त्याच्यानंतर रिव्हॅल्युएशन करू आपण. रिव्हॅल्युएशनची फक्त म्हणजे क्लोजिंग एंट्री मारली आहे की तुम्ही जो काय ऍसेटची व्हॅल्यू कमी झाली असेल, लायबिलिटीची व्हॅल्यू वाढली असेल, तुम्ही रिव्हॅलला डेबिट कराल. रिव्हॅल किंवा पीएनएल ऍडजस्टमेंट व्हॉट एव्हर इज आस्क्ड इन द क्वेश्चन. ऍसेटची व्हॅल्यू वाढली, लायबिलिटीज कमी झाल्या, विल क्रेडिट द रिव्हॅल्युएशन. देन विल क्लोज दॅट अज्युमिंग प्रॉफिट आहे. द एंट्री विल बी रिव्हॅल्युएशन टू ए टू बी टू सी इन ओल्ड रेशिओ. आणि लास्टला हे सगळं झाल्यानंतर आपण त्याचा अकाउंट क्लोज करू जो रिटायरिंग पार्टनर आहे, टू बँक इफ यू पे इमिडिएटली, अदरवाइज टू हिज लोन. आणि मग बाकी पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट क्लोज करून टू बॅलन्स कॉल डाऊन, जो त्यांचा कॅपिटलचा बॅलन्स आहे, दॅट विल अपीअर एज अ कॅपिटल इन बॅलन्स शीट. आणि इफ सी इज पेड ऑफ इमिजिएटली तर मग बँक मधून कमी होईल आणि ही वोंट अपीअर एज अ पार्टनर नाव. आणि इफ इज नॉट पेड इमिजिएटली देन हिज लोन अकाउंट विल अपीअर एज अ लायबिलिटी. दॅट्स इट. सो हा आपण एक फ्लो बघितलेला. ओके. सो आज आपण थोडे अजून ऍडव्हान्स सम्स करू. इनफॅक्ट आज आपण असे पण सम करणार आहोत त्याच्यामध्ये रिटायरमेंट कम ऍडमिशन होते, म्हणजे एक जातो दुसरा येतोय. ओके, पण एंट्र्या त्याच राहतात. ओके, द बेस्ट पार्ट इज गुडविलची एंट्री आपली एकदम सिंपल आहे, गेनिंग टू सॅक्रिफायसिंग. तो हुएवर आर गेनिंग विल डेबिट, हुएवर आर सॅक्रिफायसिंग विल क्रेडिट. बाकी सगळं सेमच राहतं. ओके, नाउ लेट्स सी. सो फर्स्ट सम आपण काल केला, आणि जरी पण नुसतं जर्नल आणि बॅलन्स शीट मागितली असेल तरी पण आपण रिव्हॅल आणि कॅपिटल अकाउंट बनवतोच बाय डिफॉल्ट. सेकंड सम आणि आपण केला काल. थर्ड सम आपण आता नाही करणार. थर्ड सम जरा वेगळा आहे, जरा वेगळा सम आहे. जसं ऍडमिशन मध्ये तो मेमोरँडम रिव्हॅल समोर तशा टाईपचा थोडासा सम आहे, त्यामुळे हा आपण नंतर करू. आता आम्ही फोर्थ वर जातोय. इथे एक पार्टनर रिटायर होतोय आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा येतोय, म्हणजे अ न्यू पार्टनर इज कमिंग. सो जेवढा शेअर ह्याचा आहे तो त्याच्या मुलाला देतोय स्ट्रेट. सो बेसिकली एकाचा सॅक्रिफाय दुसऱ्याचा गेन आहे. सो बाकी पार्टनर्सला काय फरक पडत नाही. KLM are partners sharing profits and losses in the ratio 5:3:2. हा old ratio. KLM. Due to illness, L, the middle partner, wanted to retire from the firm on 31st March 15 and admit his son in his place. So logically, he was ill, so he wanted to quit and he wanted to replace his son in his place. So त्याचा जो शेअर आहे मोस्टली 3/10 तो त्याच्या मुलाला जाईल. सो गुडविलची एंट्री पण जी काय असेल स्ट्रेट N to L जाईल.
पण बाकी पार्टनर्सचं काही वाटत नाही चेंज होईल, कारण त्याचा शेअर जर मुलाला देतोय तो, तर मला वाटत नाही का होईल इफ इज गिव्हिंग द एक्झॅक्ट शेअर. Balance sheet of KLM as on 31st March 2015 is given. Capitals are there, reserves are there, trade payables. इथे पण तसंच आहे की रिझर्व्ह यू हॅव डिस्ट्रीब्यूट टू ओल्ड पार्टनर्स. रिटायरमेंट होतं ते शेवटी, सो रिझर्व्ह विल डिस्ट्रीब्यूट टू ऑल द ओल्ड पार्टनर्स. सो बेसिकली एन विल नॉट गेट एनी शेअर ऑफ रिझर्व्ह. इथे एक गंमत अशी आहे, गुडविल इज अपिअरिंग इन द बॅलन्स शीट ऑलरेडी. असं गुडविल वगैरे अपिअर झालं, स्ट्रेट राईट ऑफ करून टाकायचं. We don't want any self-generated goodwill in the balance sheet. Just write off. Okay, write off in the old ratio. So KLM ला straight debit येणार. Entry will be KLM to goodwill in the old ratio. आणि मग आपण ते गेनिंग टू सॅक्रिफायसिंगचं करूच, पण जे पुढे काय दिलं त्याच्याप्रमाणे हे जे गुडविल आहे ते राईट ऑफ करून टाका न बघता. फर्निचर, ट्रेड रिसिवेबल, इन्व्हेंटरी, कॅश अँड बँक. ऑन रिटायरमेंट ऑफ एल ऍसेट्स वर रिव्हॅल्यूड. आता गुडविलची व्हॅल्यू दिली आहे 50,000. सो हे तर गुडविलला काही अर्थ नाही, राईट ऑफ करून टाका. गुडविलची व्हॅल्यू 50,000 पकडायची आणि मग ते आपण गेनिंग टू सॅक्रिफायसिंगची एंट्री करू, डिपेंडिंग अपॉन व्हॉट इज द sacrifice of the partner who is leaving. At the same time, what is the share of the partner that is coming in? Furniture 10,000 रिव्हॅल्यू होत आहे, सो 20,000चं 10,000 होत आहे, सो रिव्हॅलला डेबिट जाईल 10,000चा. इन्व्हेंटरी इन ट्रेड 30,000 होत आहे 30 होते म्हणजे 20चा डेबिट जाईल. त्यांनी म्हटलंय 50% ऑफ द अमाऊंट ड्यू टू एलचा जेव्हा क्लोज करू 50% ऑफ द अमाऊंट ड्यू. नाही, गुडविल रिव्हॅल झालंय म्हणजे गुडविलची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ गुडविल. जसं आपल्या बाकी सम्समध्ये दे हॅव गिवन ना की गुडविलची व्हॅल्यू ही आहे, तसं त्याने दिलंय. लँग्वेज इज की गुडविल रिव्हॅल्यू झालंय. ऍक्च्युली गुडविल रिव्हॅल्यू करून पण आपल्याला एंट्री करता येते, पण तसं आपण करत नाही, आपण डायरेक्ट गेनिंग टू सॅक्रिफायसिंग करतो. सो एरवी सम मध्ये काय दिलं असतं, गुडविलची व्हॅल्यू ही आहे, तसंच त्याने दिलंय. गुडविलची व्हॅल्यू 50,000 आहे, सो दे हॅव व्हॅल्यूड द गुडविल ॲट 50,000. त्याच्यानंतर त्याने म्हटलंय की 50% of the amount due to L was paid off in cash and the balance was retained in the firm as capital of N. जेव्हा L चं कॅपिटल आपण क्लोज करू, सगळं त्याला रिझर्व, गुडविल आणि हिज शेअर ऑफ रिव्हॅल्युएशन, प्रॉफिट बिफिट सगळं देऊन जेव्हा आपण त्याचं कॅपिटल अकाउंट क्लोज करू, नॉर्मली आपण काय करतो, टू बँक किंवा टू एल्स लोन. पण इथे काय होतंय, त्याचा मुलगा त्याच्या जागी येतोय. ते म्हणतात की जो काय बॅलन्स येईल, अज्युमिंग 1,00,000 बॅलन्स आला, त्याच्यातलं 50% टू बँक करायचं, बाकीचं टू एन कॅपिटल. बॅलन्स शीट मधलं गुडविल जे आहे ते आपण राईट ऑफ करतोय स्ट्रेट अवे. सो त्याच्यामुळे गुडविल ॲज इफ नाव 0 आहे. आपण स्टार्टलाच ते राईट ऑफ करून टाकतोय, त्यामुळे गुडविल इन द बॅलन्स शीट इज 0 नाव. आणि त्याच्यानंतर आपण गुडविलचं व्हॅल्युएशन बघितलं की 50,000 आहे, ते आपण गेनिंग टू सॅक्रिफायसिंग इंटर कॅपिटल ऍडजस्टमेंट करतो. इट वोंट अपिअर इन द बॅलन्स शीट. कारण गुडविल शुड नॉट अपिअर इन द बॅलन्स शीट unless it is purchased goodwill. Purchase as in you actually paid for some business you bought. On the admission of the new partner, goodwill has been written off. हे त्यांनी म्हटलं पण आहे, नाही म्हटलं तरी राईट ऑफ करून टाकायचं 30,000. M is paid off his extra share to make the capital proportionate. लास्टला कॅपिटल प्रपोर्शनल आलं पाहिजे. सो इथे रेशिओ इज नॉट चेंजिंग बेसिकली. आता काय होतं इथे त्याने काय म्हटलं नाही न्यू रेशिओ वगैरे. सो बेसिकली काय होतंय 5:3 ओल्ड रेशिओ आहे, एल जातो त्याच्या जागी एन येतोय. सो बाकी पार्टनर्स तर तेच राहतंय 5/10, 2/10 आणि एन ला 3/10 जो एल चा रेशिओ होता तो मिळणार. सो बेसिकली लास्टला म्हटलंय की लास्टला क्लोजिंग बॅलन्स ऑफ पार्टनर्स कॅपिटल शुड ऑल्सो बी इन द रेशिओ 5:3 म्हणजे आता के एन फॉर नागपूर अँड एम एल गेला. सो के एन आणि एम यांचा बॅलन्स 5:3 मध्ये पाहिजे. तर कदाचित एम चा जरा जास्त येतोय, तर त्याने म्हटलं एक्स्ट्रा त्याला पे ऑफ करून टाका. ते आपण लास्टला बघू, क्लोज करताना बघू. ओके, सो 5:3 मध्ये आला पाहिजे. यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह नेसेसरी जर्नल एंट्रीज, बॅलन्स शीट, कॅपिटल अकाउंट्स. पण माहिती आहे बाय डिफॉल्ट आपण काय करतो, इथे रिव्हॅल केले ना, नाही तर पीएनएल ऍडजस्टमेंट म्हटलं त्याने. सो विल मेक पीएनएल ऍडजस्टमेंट. सम मध्ये जे म्हटलं ते यू कॅन मेक रिव्हॅल ऑल्सो, यू कॅन मेक पीएनएल ऍडजस्टमेंट ऑल्सो, पण या सम मध्ये त्याने पीएनएल ऍडजस्टमेंट वापरलंय. विल यूज दॅट बिकॉज कसं आहे, तुम्ही जेव्हा कम्पेअर कराल तेव्हा तुमचा आन्सर थोडा मॅच झाला पाहिजे. ओके, सो इथे काय लागेल आपल्याला ऍज युजल वी विल नीड
पीएनएल ऍडजस्टमेंट, पार्टनर्स कॅपिटल, 4 पार्टनर्स लागतील. पार्टनर्स कॅपिटल जरा मोठं बनवा आणि इकडे बऱ्यापैकी ऍडजस्टमेंट्स आहेत. सो पीएनएल ऍडजस्टमेंट, पार्टनर्स कॅपिटल, जर्नल आणि बॅलन्स शीट. बॅलन्स शीट आपण लास्टला बनवू, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. बॅलन्स शीट आता करू नका, जर्नल पर्यंत करा. सो पीएनएल ऍडजस्टमेंट, पार्टनर्स कॅपिटल अँड जर्नल. अजून एक गोष्ट इथे क्लिअरली सांगितलंय की एल जातोय आणि त्याचा शेअर त्याच्या मुलाला मिळतोय. दे हॅव नॉट गिव्हन एनी न्यू रेशिओ वगैरे. सो बेसिकली त्याचा शेअर एन ला जातोय. सो देर इज नो चेंज इन द प्रॉफिट्स. इनफॅक्ट एलच्या जागी त्याचा मुलगा येतोय. सो क्लिअरली एलचा जो सॅक्रिफाईस आहे, एलचा सॅक्रिफाईस 3/10 आहे, तोच एनचा गेन आहे. सो जेव्हा तुम्ही गेनिंग पार्टनर टू सॅक्रिफायसिंग मारता तेव्हा तुम्हाला एन टू एल ही एंट्री मारायची. दॅट कव्हर्स द ऍडमिशन ऑल्सो. कारण ऍडमिशन मध्ये पण गुडविलची हीच एंट्री मारतो, गेनिंग टू सॅक्रिफायसिंग. सो इथे ऍडमिशन पण होतं, रिटायरमेंट पण होतं. एंट्री तीच आहे, गेनिंग टू सॅक्रिफायसिंग. एन इज गेनिंग डेबिट, एल इज सॅक्रिफायसिंग क्रेडिट. बाकी पार्टनर्सचा काही चेंज होत नाही, देअर रेशिओ इज सेम. आता 50,000 जे गुडविल आहे त्याच्यातला एलचा शेअर किती आहे? 3/10, 15,000. सो डिवाइड बाय 10 केलं तर 5,000 इंटू 3, 15,000. सो 15,000 ची एंट्री येणार एन टू एल. सो गुडविलची एंट्री फक्त एन टू एल आहे. तुम्हाला काय काढायची गरज नाही, वर्किंग नोट वगैरे करायची गरज नाही. जस्ट अंडरस्टँड की एन टू एल आहे 15,000. ओके. सो जेव्हा आपण पहिलं काय बनवतोय, पीएनएल ऍडजस्टमेंट, पार्टनर्स कॅपिटल आणि जर्नल. तर पहिलं आपण काय करतो फ्लो मध्ये, आपण पहिलं कॅपिटलचा बॅलन्स ट्रान्सफर करतो. रिझर्व्ह पण तुम्ही ओल्ड पार्टनरला ट्रान्सफर करा. इथे गुडविल जे बॅलन्स शीट मध्ये राईट ऑफ करा ओल्ड पार्टनर्स मध्ये. एंट्री विल बी KLM टू गुडविल, राईट ऑफ. ते 30,000 दिसते ना, ते ओल्ड रेशिओ मध्ये 5:3:2. ओके. सो पहिलं काय करायचं, बॅलन्स ट्रान्सफर करा, रिझर्व्ह ट्रान्सफर करा, गुडविल राईट ऑफ करा, जे बॅलन्स शीट मध्ये आहे ते. नॉट द ऍक्च्युअल गुडविलची एंट्री नाहीये, ते बॅलन्स शीट मध्ये राईट ऑफ करा. त्याच्यानंतर गुडविलची एंट्री मारा, गेनिंग टू सॅक्रिफायसिंग, टेकिंग 50,000 ऍज द बेस. सो एंट्री विल बी 15,000 एन टू एल. मग पीएनएल ऍडजस्टमेंटचं करा. मग पीएनएल ऍडजस्टमेंट क्लोज करून जो काही रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट लॉस येईल तो पार्टनर्स कॅपिटल मध्ये घ्या. मग एलचं क्लोज करा. एलचं जेव्हा क्लोज कराल तेव्हा जो काय बॅलन्स येईल तो हाफ हाफ करा. हाफ टू बँक करा, हाफ टू एन कॅपिटल करा. जेव्हा तुम्ही एन कॅपिटल करता तेव्हा ऑटोमॅटिक एन कॅपिटलला च्या क्रेडिटला बाय एल कॅपिटल येणार. कारण एंट्री काय होते, एन एल टू एन अशी एंट्री होते, एल टू एन. तर एन मध्ये पण इफेक्ट दाखवायला लागेल आणि ऑटोमॅटिक बँक बॅलन्स पण ऑल्सो रिड्यूस होणार त्या अमाऊंटने, जो आपण बॅलन्स शीट करताना बघू. ओके. आणि मग उरले फक्त शेवटचे पार्टनर्स. त्यांचं फक्त क्लोज करताना बघायचं की पार्टनर्स प्रपोर्शन मध्ये येत आहेत का कॅपिटल. हे बघ, परत सांगतो फ्लो आहे का. आपण पीएनएल ऍडजस्टमेंट केलं, पार्टनर्स कॅपिटल, बॅलन्स शीट, सॉरी बॅलन्स शीट नाही केली, पीएनएल ऍडजस्टमेंट, कॅपिटल आणि जर्नल. जर्नल मध्ये तुम्ही साइड बाय साइड एंट्री मारत जा. पहिलं आपण काय करतो, पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स तुम्ही ट्रान्सफर करा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. मग रिझर्व्ह पण त्यांना ओल्ड पार्टनर्सला ट्रान्सफर करा ओल्ड रेशिओ मध्ये. मग बॅलन्स शीट मध्ये जे 30,000 गुडविल आहे ना, सो गुडविलच्या 2 एंट्री येणार इकडे. एक तर बॅलन्स शीट मधला गुडविल राईट ऑफ करा, ओल्ड पार्टनर्स ओल्ड रेशिओ. सो एंट्री विल बी KLM टू गुडविल, हे पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला येणार टू गुडविल ओल्ड रेशिओ मध्ये. आणि मग नॉर्मल आपली जी गुडविलची एंट्री असते, टेकिंग 50,000, ह्याच्यातला एलचा शेअर 3/10, 15,000 ची एंट्री येणार एन टू एल, गेनिंग टू सॅक्रिफायसिंग, ची आपली नेहमीची एंट्री. मग बाकी फर्निचर वगैरे जे काय म्हटलंय ते पीएनएल ऍडजस्टमेंट मध्ये घ्या. पीएनएल ऍडजस्टमेंट क्लोज करून प्रॉफिट आला, लॉस आला, जे काय येईल ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल झालं. मग आता फक्त एल ला क्लोज करायचं. जो काय त्याचा बॅलन्स येतो हाफ करा, हाफ त्याला पे ऑफ करा टू बँक, हाफ टू एन कॅपिटल. दुसरा इफेक्ट एन मध्ये पण दाखवा. आणि मग काय करायचं, झालं सगळं, सम संपला. आता फक्त के, एन आणि एम हे पार्टनर्स उरले. त्याने म्हटलंय एम चा काहीतरी एक्सेस येतो. ते काम करा, पहिलं के आणि एन चा क्लोज करा, त्यांचा काय बॅलन्स येतो बघा. त्याच प्रपोर्शन मध्ये एम चा आला पाहिजे. मग एम चा तुम्हाला कळेल किती यायला पाहिजे. जे काय एक्स्ट्रा आहे त्याला पे ऑफ करून टाका, संपला. ओके. चालू करा. ऍटलिस्ट एल ला पे करेपर्यंत करा. एल चा जो काय बॅलन्स येईल हाफ हाफ करून टू बँक आणि टू एन कॅपिटल करा. दुसरा इफेक्ट एन मध्ये पण दाखवा. ते झाल्यानंतर मला सांगा. स्टार्ट.
Side by side, past journal entries also. Whatever you do, रिव्हॅल मध्ये नाहीच घ्यायचंय गुडविल. रिव्हॅल मध्ये घ्यायचंच नाही. गुडविलचा इफेक्ट एक तर राईट ऑफ केला आपण KLM टू गुडविल 30,000 वालं, आणि मग N टू L झालं. इथे त्याने म्हटलंय वे रिव्हॅल्यूड. रिव्हॅल्यू म्हणजे गुडविलची व्हॅल्यू दिली आहे त्याने. यू डोंट ऍक्च्युअली टेक इट टू रिव्हॅल्युएशन. या काय काय होतं, लॉस आलाय. फर्निचर 10,000 ने कमी झालाय, सो डेबिट. इन्व्हेंटरी 20, ऑब्विसली 30,000 चा लॉस आहे. येस येस. ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स KLM इन द ओल्ड रेशियो, त्यांना डेबिट जाईल. या आता L चं क्लोज करा. एकदम खाली क्लोज करू नका, कारण खाली बॅलन्सेस येतील. थोडं वरच क्लोज करा. L चं क्लोज करा, म्हणजे त्याचं जे काय त्याला पे ऑफ कराल ते वर लिहा. जो काय बॅलन्स येईल बघा, किती येतोय बघा, त्याला किती ड्यूज आहेत त्याचे, हाफ हाफ करा. टू बँक आणि टू N कॅपिटल. दुसरा इफेक्ट N कॅपिटलच्या क्रेडिटला पण येईल बाय L कॅपिटल. सो ती एंट्री बनेल L टू बँक टू N. गुडविलचे दोनच इफेक्ट आहेत, एक तर राईट ऑफ आणि दुसरा आपला N टू L, गेनिंग टू सॅक्रिफाईस. सो हे एक्स्ट्रा एंट्री आहे, फक्त राईट ऑफ करून टाकायचे, काढून टाकायचे बुक. आणि बाकी आपलं नेहमीच आहे. यू आर गेटिंग कन्फ्युज बिकॉज देर आर टू गुडविल्स अपीअरिंग हियर. ऍट द सेम टाइम इकडे 30 आहे आणि रिव्हॅल झालाय 50, म्हणून 80 घ्यायचं नाहीये. ओके. या ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स इन ओल्ड रेशियो, त्याच्यानं डेबिट जाईल ते. मग L चं क्लोज कर. क्लोज मग डायरेक्ट अमाऊंट टाकू नको, अमाऊंट किती येते बघ, मग ते हाफ हाफ करून टू बँक आणि टू N कॅपिटल होईल. येस, लॉस येणार बिकॉज फक्त हे झालं ना, राईट डाऊन झालेत. डिस्ट्रीब्यूट टू ओल्ड पार्टनर्स इन ओल्ड रेशियो 5:3:2. 36 व्हेरी गुड. 72 आलं त्याला बेसिकली. 72,000 इज द ड्यूज फॉर L. सो ते हाफ हाफ करा. टू बँक 36, टू N कॅपिटल 36. सो N मध्ये क्रेडिट मिळणार बाय L कॅपिटल 36. सो एंट्री मारा जर्नल मध्ये L टू बँक टू N. L चं क्लोज कर, 72 आलं पाहिजे. क्लोज L.
एलच्या पहिला 60,000 असेल, त्याच्यानंतर क्रेडिटला हे असेल, गुडविलची ऍडजस्टमेंट आली असेल 15,000ची, आणि डेबिटला त्याच्या रिव्हॅल्युएशनचा लॉस आणि गुडविल राईट ऑफचा एंट्री असेल 36 येस. ज्यांना नाही आलं त्याने इकडे बघा, एल बघा, क्रेडिटला 60 आणि 15 आहे फक्त, सॉरी रिझर्व्ह पण आहे 60, रिझर्व्हचे 15 आणि हे 15 गुडविलचे. सो क्रेडिटला 90 आहे आणि डेबिटला गुडविल राईट ऑफचे 9 आणि प्रॉफिट अँड लॉसचे 9 आहेत. आता एक काम कर, आता फक्त एम चा क्लोज नको करू, नॉर्मल क्लोजिंग करायचंय, बरोबर आहे. के आणि एन चा क्लोज कर, त्याच्याने आपल्याला एन एम आहे, एम फ्रॉम मुंबई, त्याचा बॅलन्स काय आला पाहिजे कळेल, कारण त्यांचं प्रपोर्शन मध्ये आणायचंय. त्याने म्हटलंय की एम चा जरा एक्सेस येतोय, तर के आणि एन चं तुम्ही क्लोज करू शकता. त्यांचा बॅलन्स काय आहे त्याच्याने आपल्याला आयडिया आहे की प्रॉफिट शेअरिंग रेशिओ मध्ये आणण्यासाठी एम चा काय असला पाहिजे. पहिलं के आणि एन चा क्लोज करा, एन, नॉट एम फॉर मुंबई. येस मंदार, आला तुझं 72. या ते हाफ हाफ कर, टू कॅश किंवा टू बँक टू एन कॅपिटल. या आणि दुसरा इफेक्ट एन मध्ये पण त्याला विसरू नका, एनच्या क्रेडिटला पण येणार बाय एल कॅपिटल. आता फक्त के आणि एन चं क्लोज करा, के आणि एन, कारण त्याने म्हटलंय एम चा काहीतरी एक्सेस येत आहे, त्याला पे ऑफ करायचंय वगैरे. सो पहिलं के आणि एन चं क्लोज करा, तुम्हाला आयडिया येईल की काय प्रपोर्शन मध्ये एम चं आलं पाहिजे. 35 नाही, एन चं 21 येईल, 21 येईल. या 21 येईल, 15 नाही येणार, कारण क्रेडिटला 36 आहे. तू चुकीचा घेतलास, तू ते दुसरा इफेक्ट घेतला नाहीस एल चा. एल टू एन जी एंट्री आहे ना आता क्लोजिंगची 36,000, ते तू घेतला नाहीस. हा इफेक्ट तू घेतला नाहीस, मी जो बोल्ड केला इकडे क्रेडिटला. सो इट शुड बी 21,000. ओके, तू 30 घेतलंस, ओके, तसं पण चूक होऊ शकते. या सो 35 के चा आहे, एन चा 21 आहे, मग एम चा किती? 5:3:2 मध्ये यायला पाहिजे. दॅट्स द बिग क्वेश्चन. ओरली पण करू शकता, ह्याची गरज नाहीये. तुम्हाला माहिती आहे की के, एन आणि एम 5:3:2 मध्ये आला पाहिजे. सो 35, 21, मग एम चं 14 आलं पाहिजे 2/10 येण्यासाठी. सो 14 घ्या, आता त्याचा बॅलन्स 14 लिहा आणि क्लोज करा, जो काय एक्सेस आहे टू बँक. दॅट्स इट. 35 के चं आलं, एन चं 21, 5:3 झालं, 7 5 जार 7 3 जार 7,000, 5 जार 7,000, 3 जार 7,000, 2 जार 14,000. सो बॅलन्स ऑफ एम विल बी 14,000. आता एम चं क्लोज करा, जो काय डिफरन्स आहे टू कॅश एक्स्ट्रा आहे ते पे ऑफ करा. ऍट द सेम टाइम तुम्ही जे एक्स्ट्रा पे ऑफ कराल एमचं, त्याची एंट्री येईल एम टू बँक. येस 14,000 एक्स्ट्रा, बिकॉज त्याचा बॅलन्स 14,000 येतोय, एक्स्ट्रा आहे ते पे ऑफ. सो एम टू बँक एंट्री येणार 14,000. व्हेरी गुड. येस, आय विल शो यू. ज्यांना कळलं नाही त्यांना सांगेन मी, ज्यांना कळलंय त्यांनी पण बघा. सिम्पल आहे, असं काय खूप मोठं हे नाहीये. इनफॅक्ट हे बघा, ह्याचं कॅपिटल के चं, के कोण येतो एन आणि एम, हे तिघे आहेत बरोबर. यांचं बेसिकली फाय असं पेक्षा आय वुड से, मी तरी तो यांचं कॅपिटल किती येते, याचं 35 येत आहे, याचं 21 येत आहे. सिम्पल आहे, 5, 3 आणि 2 मध्ये आलं पाहिजे. सो एक काम करा, जस्ट ज्यांना समजलं नाही बघा, की 35 डिवाइड बाय 5 किती, 7,000. 21 डिवाइड बाय 3
7,000. सो बेसिकली हे सगळं 7,000चं चाललंय टेबल. सो इथे पण 7,000 घ्या. 7,000 2 जार 14,000 याचं आलं पाहिजे. सो एम चा बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स टू बॅलन्स कॉल डाऊन 14,000 घे. आणि आता एम चा क्लोज कर, एक्सेस काहीतरी येईल टू बँक. नंतर काय करायचंय, लाईक एकदा पार्टनर्स कॅपिटल दाखवणं त्यांचं. नाही कळलं नाही मला, प्रश्न नाही कळलाय मला, मोठा प्रश्न वाटतोय. कॅन यू सिम्प्लिफाय द क्वेश्चन? येस, 14,000 चा बॅलन्स आहे. सो ते टू बँक एक्स्ट्रा आहे ते, नाही बॅलन्स 14,000 आहे प्लस एक्सेस पण 14,000च येते. म्हणजे ऍक्च्युअली त्याचा क्लोजिंग बॅलन्स 28,000 येत होता, आपण 14च घेतलं, बाकीचं एक्सेस पे. कारण वी हॅड टू ब्रिंग द कॅपिटल्स इन प्रपोर्शन 5:3:2. आणि दे हॅव क्लिअरली गिवन की एमचं प्रपोर्शन मध्ये नाहीये, के आणि एनचं आहे. त्यामुळे एमचाच फक्त प्रॉब्लेम होता, तो आपण ऍडजस्ट केला. सो राईट द वर्किंग, ज्यांना नाही समजलं किंवा ज्यांना समजलं हे पण वर्किंग लिहू शकतं. या आता द मेन पार्ट ऑफ द सम ऍज युजल, बॅलन्स शीट. ओके, एक मिनिट, बिफोर वी गो टू द बॅलन्स शीट जस्ट डिस्कस करू की बॅलन्स शीट मध्ये काय काय येणार. ठीक आहे, एक तर के, एन आणि एम हे आता पार्टनर्स आहेत. त्यांचे जे बॅलन्स आता जे काढले 35, 21 आणि 14 हे तर कॅपिटल्स मध्ये येणार. एल ला आता पे ऑफ केलं, त्यामुळे लोनचा याचा काही संबंध नाही. रिझर्व्ह पण येणार नाही, कारण रिझर्व्ह आपण ऍडजस्ट केले. ट्रेड पेएबल विल बी सेम. ओके, सो लायबिलिटी साइडला कॅपिटल्स अँड ट्रेड पेएबल विल कम. त्याच्यानंतर ऍसेट्स मध्ये गुडविल नाही येणार, राईट ऑफ केलं. फर्निचर नवीन व्हॅल्यू येणार 10,000. ट्रेड रिसिवेबल सेम व्हॅल्यू. इन्व्हेंटरी इन ट्रेड नवीन व्हॅल्यू 30,000. आणि कॅश अँड बँक बॅलन्स you can take as a balancing figure also, or you can calculate. या एक सेकंड दाखवतो. आय एम जस्ट डिस्कसिंग द बॅलन्स शीट की कॅश बॅलन्स कसा येणार. ओरिजिनल 50,000 होतं, बरोबर. ओरिजिनल 50,000 होतं. त्याच्यानंतर आपण एल ला पे केलं 36,000. सो एल ला जे पे केलं ते, कारण एन तर काय आणत नाहीये, एन ला जे काय कॅपिटल आहे ते एलच देतोय. सो 50,000 मधून 36 आपण पे केलं, प्लस आता एम ला आपण 14 दिले. सो कॅश बॅलन्स 0, नो कॅश बॅलन्स. कळलं. सो कॅपिटल अकाउंट्स, ट्रेड पेएबल्स, फर्निचर ऍडजस्टेड, गुडविल वोंट अपीयर, ट्रेड रिसिवेबल सेम, इन्व्हेंटरी ऍडजस्टेड, कॅश बॅलन्स वोंट अपीयर. टॅली. व्हेरी गुड. कॅश बॅलन्स बघ 50 होता ना आधी, मग आपण एल ला 36 दिले, टू बँक केला 36, आणि मग एम ला 14 दिले. सो 50 संपले, आणि कोणी काय कॅश बिश आणली नाही इकडे, त्यामुळे 0. येस आलंय. व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? ते आपण आता ओरली करू शकतो, ते समजून घ्यायचं. कारण दोनदा एंट्री झाल्यात बँकमध्ये. ओरिजिनल बॅलन्स हे होता डेबिट, मग दोनदा क्रेडिट गेलं बँकला. ओके ग्रेट. आता मेक द बॅलन्स शीट फास्ट. बॅलन्स शीट आपल्याला माहिती आहे आपण कसं बनवतो, फटाफट बनवतो, जास्त विचार करत नाही आपण. बॅलन्सेस घ्या, हे बाकी सगळे ऍसेट्स ऍडजस्टेड घ्या. रिझर्व्ह वोंट अपीयर, गुडविल वोंट अपीयर, कॅश वोंट अपीयर. फिनिश. I'll show you the sum.
व्हेरी गुड. 90,000 टॅली, दोघांचं 90,000 टॅली झालेलं आहे. सो आय थिंक दॅट इज करेक्ट. आता आपली ही लेवल आली आहे की आपण मेंटली पण बॅलन्स शीट टॅली करू शकतो. की लायबिलिटीज मध्ये आपण बघितलं 35, 21, 14 आणि ट्रेड पेएबल एवढंच आहे. ऍसेट्स मध्ये फर्निचर 10, ट्रेड रिसिवेबल 50, इन्व्हेंटरी 30. दॅट्स इट. व्हेरी गुड. या झालंय सगळ्यांचं. सो द बॅलन्स शीट इज टॅलिंग ॲट 90. हे बघा असं येणार 90,000. ओके. आता इकडे बघा ह्याने किती मेहनत केली आहे इकडे कॅपिटल्सला प्रपोर्शन मध्ये आणण्यासाठी. 35, 21 ह्याने खूप मोठी वर्किंग नोट वगैरे केली आहे, गरज नाहीये. ऍट द सेम टाइम इकडे सॅक्रिफाईस रेशिओ, गेनिंग रेशिओ काढायची गरज नाही, ते पण आपण मेंटलीच केलं. वी कुड इझिली सी की एल वॉज सॅक्रिफायसिंग, एन वॉज गेनिंग, बाकी सगळं सेमच होतं. सो आपल्याला हे आपण हे दोन्ही वर्किंग नोट्स केले आणि गरजही नाहीये. पण आता हा जो सम आपण केला चौथा, नंबरिंग बरोबर करा, चौथा सम होता, याच्यामध्ये कसं होतं त्यातल्या आय वुड से इट वॉज इझी, कारण एल गेला त्याच्या जागी एन आला. बाकी देयर वॉज नो चेंज इन द प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. जो काय एल चा सॅक्रिफाईस होता तोच एन चा गेन होता, त्यामुळे एंट्री पण इझिली आपल्याला मारता आली गुडविलची, काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण नेक्स्ट सम मध्ये आता जो फिफ्थ सम आहे त्याच्यामध्ये पण तसंच होतंय. रिटायरमेंट कम ऍडमिशन, और से ऍडमिशन कम रिटायरमेंट होत आहे, पण सगळ्यांचाच प्रॉफिट शेअरिंग रेशो चेंज होतोय. म्हणजे एक्झॅक्ट रिटायरिंग पार्टनरचा जो शेअर आहे तो त्याला मिळत नाही गेनिंग पार्टनरला. इनफॅक्ट दे आर फुल्ली रिएडजस्टिंग द होल रेशियोज. सो इकडे तुम्हाला सगळ्या पार्टनर्सचा गेन रेशो काढायला लागेल, जे एक्झिस्टिंग पार्टनर्स आहेत ते, आणि जो जातोय त्याचा सॅक्रिफाईस काढायला लागेल, जो आपल्याला कळेलच. So Dowell and Company is a partnership firm with partners A, B, C sharing profits and losses in the ratio 10:6:4. म्हणजे 5:3:2. So take 5:3:2 only. The balance sheet of the firm as on 31st March is as under. Capitals are given, reserves are given, long-term debt है, loan है, bank overdraft is there, trade payables are there. Land, buildings, plant machinery, furniture, investments are there at 12,000, inventories are there, trade receivables are there. Now what they are saying, it was mutually agreed that Mr. B, the middle partner, will retire from partnership, and in his place, Mr. D will be admitted as a partner with effect from 1st April 2015. For this purpose, the following adjustments are to be made. Goodwill is to be valued at 1 lakh, but the same will not appear as an asset in the books of the reconstituted firm. It never does. जे काय करायचं आपण इंटर कॅपिटल करतो, गेनिंग टू सॅक्रिफायसिंग. सो गुडविलची व्हॅल्यू त्याने 1 लाख काढली आहे. सो आपल्याला गेन टू सॅक्रिफायसिंग त्याप्रमाणे करायला लागेल. एस्पेशली सॅक्रिफायसिंग पार्टनरचं काय सीन आहे ते बघून आपल्याला करायला लागेल. ऍट द सेम टाइम बिल्डिंग अँड प्लांट मशिनरी टू बी डेप्रिशिएटेड, हे बेसिक आहे. पीएनएल ऍडजस्टमेंट, रिव्हॅल्युएशनचा इफेक्ट आहे. बिल्डिंग प्लांट मशिनरी टू बी डेप्रिशिएटेड बाय 5 and 20% रिस्पेक्टिव्हली. इन्व्हेस्टमेंट्स आर टेकन ओव्हर बाय रिटायरिंग पार्टनर ऍट 15,000. लक्षात ठेवा इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीट मध्ये 12,000 होते. सो द रिटायरिंग पार्टनर बी इज टेकिंग दॅट ओव्हर ऍट 15,000. म्हणजे त्याच्या फायनल सेटलमेंट मध्ये तो इन्व्हेस्टमेंट पण टेक ओव्हर करतोय, आणि ही इज व्हॅल्युइंग दॅट इन हिज बुक्स ऍज 15,000. सो इट इज ऍज गुड ऍज त्याचा 15,000चा क्लेम कमी झाला त्याच्याने. तर एंट्री काय होते, डी कॅपिटल. नाही, मे बी इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू तशी असेल. आता इन्व्हेस्टमेंट बुक मध्ये ऍट कॉस्ट रेकॉर्ड झाली असेल. जनरली ज्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असतात ना, देर इज अकाउंटिंग स्टँडर्ड 13 फॉर दॅट, फॉर इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग.
त्याच्यामुळे कसं असतं की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जे असतात दे आर ऑलवेज रेकॉर्डेड ॲट कॉस्ट आणि दे आर नॉट ऍडजस्टेड फॉर एनी फ्लक्च्युएशन्स. पण ज्या शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट असतात ना, या ज्या शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट असतात दे आर ऍडजस्टेड फॉर फ्लक्च्युएशन्स. ओके, सो व्हॉट वी आर सेइंग ही लॉंग टर्म असेल, सो दे आर व्हॅल्यूइंग एट कॉस्ट. म्हणजे त्याची आताची व्हॅल्यू 15,000 असेल. सो एंट्री विल बी बी कॅपिटल 15,000 टू इन्व्हेस्टमेंट 12,000 बुक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट जाणार. आणि जो काय डिफरन्स आहे, जो काय फर्मला प्रॉफिट होतो याच्यामध्ये, इट्स लाईक दे आर सेलिंग द इन्व्हेस्टमेंट. सो जो काय प्रॉफिट होतो टू रिव्हॅल्युएशन, क्रेडिट द रिव्हॅल्युएशन विथ द प्रॉफिट. सो रिव्हॅल्युएशनला क्रेडिट येणार बाय इन्व्हेस्टमेंट. व्हेरी गुड. या त्याच्यानंतर प्रोव्हिजन ऑफ 20% टू बी मेड ऑन ट्रेड रिसिवेबल, हे नेहमीच आपलं. परत त्याने म्हटलंय इन द रिकॉन्स्टिट्युटेड फर्म आफ्टर द रिटायरमेंट अँड ऍडमिशन द टोटल कॅपिटल विल बी 2 lakhs. हे तुम्हाला माहितीच आहे की टोटल कॅपिटल ऑफ ऑल द पार्टनर्स 2 lakhs आणि दे हॅव गिवन विच विल बी कॉन्ट्रीब्युटेड बाय ए, सी अँड डी इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. म्हणजे क्लिअरली क्लोजिंग बॅलन्स इज गिवन 2 lakhs इन द रेशिओ 2:1, 80-80-40, दॅट इज द क्लोजिंग बॅलन्स. आणि त्याने म्हटलंय द सरप्लस फंड्स इफ एनी विल बी युज्ड फॉर रिपेइंग ओव्हरड्राफ्ट. जेव्हा बेसिकली असं असतं ना, जनरली दे माइट हॅव टू ब्रिंग मोर कॅपिटल. सो बँक टू कॅपिटल एंट्री येईल त्यांची. सो बँक मध्ये पैसे येतील बऱ्यापैकी, त्याच्यानंतर आपण ओव्हरड्राफ्ट जो काय होता तो पे ऑफ करून टाकू. आणि प्लस त्याने म्हटलंय की अमाऊंट ड्यू टू रिटायरिंग पार्टनर शुड बी ट्रान्सफर्ड टू हिज लोन अकाउंट. सो वी आर नॉट पेइंग द रिटायरिंग पार्टनर इमिडिएटली, वी आर ट्रान्सफरिंग टू हिज लोन अकाउंट. सो दॅट इज वन मोर गुड थिंग. सो परत सांगतो एंडला, आणि हर्षू वॉज डिस्कनेक्टेड, दॅट in the reconstituted firm the total capital will be 2 lakhs which will be contributed by A, C and D in their new ratio. म्हणजे त्याने म्हटलंय टोटल कॅपिटल क्लोजिंग जे असतं ते 2 लाख आलं पाहिजे इन दिस रेशिओ 2:1. सो 80-80-40 येईल, 80,000 80,000 40,000. आणि त्याने म्हटलंय सरप्लस फंड्स इफ एनी विल बी यूज फॉर पेइंग बँक ओडी. बेसिकली तुमच्या बँकेत एक्स्ट्रा पैसे असतील तर तुम्ही पहिलं तर बँक ओडी पे ऑफ करा आणि जो रिटायरिंग पार्टनर आहे त्यांना पे नाही करायचं, लोन म्हणून ट्रान्सफर करायचं टू हिज लोन अकाउंट. सो काय प्रॉब्लेम वाटत नाही मला. या समजा क्रक्स एकच आहे, द गुडविल ऍडजस्टमेंट. कारण इकडे प्रॉब्लेम होतो ना की ओल्ड रेशिओ 5:3:2 आहे आणि न्यू रेशिओ 2:2:1 आहे. सो सगळ्यांचा रेशिओ चेंज होतोय. सो इकडे तुम्हाला गेन काढायचं आहे, तुम्हाला जे ए, सी आणि डीचा गेन काढायचा आहे. आणि गेन काढल्यामुळे कदाचित काय काय पार्टनर्स गेन करतात, काही पार्टनर सॅक्रिफाईस, असं काही येऊ शकतं. बी तर डेफिनेटली सॅक्रिफाईस करतोय हे शेअर. सो बाकी पार्टनर्स कोण गेन करतात ते बघायला लागेल आपल्याला, आणि मग तशी आपल्याला एंट्री मारायला लागेल. ओके, ह्याचा या समचा क्रक्स हाच आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, सो दे हॅव ओनली आस्क्ड की प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट. सो विल मेक रिव्हॅल्युएशन. पार्टनर्स कॅपिटल 4 पार्टनर्स, बँक अकाउंट पण बनवायला सांगितलं, विल मेक दॅट ऑल्सो. आणि बॅलन्स शीट. आता एक लक्षात घ्या, इथे बँक ओव्हरड्राफ्ट आहे. सो बँक अकाउंट इज नॉट अपिअरिंग. सो बँक अकाउंट जेव्हा बनवाल ना तेव्हा डोंट टेक नेगेटिव्ह बॅलन्स, जस्ट लिव्ह इट ॲज इट इज, ब्लँक ठेवा. मग त्यात पैसे आले की मग आपण बँक ओडी पे ऑफ करू. ठीक आहे, सो त्यात बँक ओडी घालू नका. बँक अकाउंट नुसतं बनवा, ब्लँक ठेवा, कारण देयर इज नो बॅलन्स हिअर अपिअरिंग, कारण नेगेटिव्ह गेला बॅलन्स. पण तिकडे नेगेटिव्ह बॅलन्स चालू ना करू. ठीक आहे, सो मेक अ रिव्हॅल, नो जर्नल हिअर. नका घेऊ. बेसिकली आपण ते पे ऑफ करू तर ते ऑटोमॅटिक तीच ऍडजस्टमेंट येईल त्याची. ओके, आपण पे ऑफ करू तर ऑटोमॅटिक ते पॉझिटिव्ह मध्ये जाईल. हा, सो डोंट टेक इट. त्याच्यानंतर मेक रिव्हॅल्युएशन, मेक पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटल इकडे याने काही असं वेगळंच केलंय. हे बघा याने कसं केलंय, मुद्दामून मुलांना घाबरवायला. ए, बी, सी असं काही वेगळंच केलंय. डी गरज नाहीये, नेहमी करता तसंच करा. 4 पार्टनर्सचं अकाउंट बनवा, असं काही करू नका. प्रॉपर आपण जसं लास्ट सम मध्ये तसंच करा. बँक अकाउंट बनवा छोटं, आणि बॅलन्स शीट आपण लास्टला बनवूच. सो बॅलन्स शीट आता बनवू नका. ओके, सो एवढं चालू करा. त्याच्यानंतर बिफोर वी स्टार्ट द सम ओनली, पहिला आपण गुडविलचं करून घेऊ. सो पहिला गेन रेशो काढा. ओके, पहिला गेन रेशो वर्किंग नोट मध्ये काढा. पहिले अकाउंट बनवून घ्या आणि गेन रेशो वर्किंग मध्ये काढा की ए, सी आणि डी चा किती गेन आहे, आणि मग आपण गुडविलची एंट्री येईल ती बघूया. मग आपण सम चालू करू शकतो. इथे मेन तोच क्रक्स आहे. पहिला गेन रेशो काढा.
फक्त ए सॅक्रिफाईस करतोय आहे आणि बी नाही. रिव्हॅल्युएशन लॉस पर्यंत नको जाऊ आपण पहिल्या स्टेपवर आहोत जिकडे आपल्याला कोण सॅक्रिफाईस करतंय कोण गेन करतंय बघायचंय. एक तर लक्षात घ्या ए च्या केसमध्ये पहिलं त्याचा शेअर आहे, पहिला त्याचा होता 5/10 5:3:2 सो 5/10 होता आणि आता झालाय 2/5. ओके, सो न्यू रेशियो त्याचा ऍक्च्युली 4/10 आहे. इफ यू मल्टिप्लाय and divide by 2 4/10. So he is actually what sacrificing by 1/10. बरोबर, he is actually sacrificing. बरोबर. At the same time B is definitely sacrificing by what was that 3/10. So A आणि B दोघंही सॅक्रिफाईस करताय 1/10 3/10. C चा आधी 2/10 होता आणि आता झालाय, आता हे कसं आहे ए सी आणि डी उरलेत ना, त्याचा 2/5 म्हणजे 4/10 झालाय. सो ही इज गेनिंग बाय 1/10. सो सी इज गेनिंग बाय 1/10 प्लस डी इज ऑल्सो गेनिंग बाय 1/10. का डी चं किती होत आहे, डी ला 1/5 मिळते ना. सो ठीक आहे एक मिनिट, आय जस्ट शो आय शो इकडे दाखवतो. डोंट वरी इकडे हाच क्रक्स आहे. आय शो यू. ओके फाईन. एबीसी. ओके, इथं मी दाखवतो इकडे, आरामात घ्या. पहिले इकडे सगळ्यांना ऑब्झर्व करा, एकदम आरामात जाऊया. या आपण बघूया ना, एक मिनिट. आता पहिलं ऑब्झर्व करा, मग कळेल तुम्हाला. ए पहिले आपण सगळ्या पार्टनर्स लिहूया, ए मग बी आणि सी आणि डी. ओके, एक तर याचा ओल्ड रेशियो आपण काय करतो, न्यू मायनस ओल्ड काढतो गेन साठी. ओके, तर ह्याचा न्यू रेशियो काय आहे, न्यू रेशियो 2/5 आहे. 2/5 म्हणजे आपण डिनॉमिनेटरला आपल्याला 10 हवंय. सो 4/10 मायनस त्याचा ओल्ड रेशियो 5/10 होता. सो ऍक्च्युली ही सॅक्रिफायसिंग बाय 1/10. हा सॅक्रिफाईस करतो. ठीक आहे. बी तर अख्खा सॅक्रिफाईस करतोय 3/10. 3/10 लिहितोय मी कारण ते येत नाही. सो हा पण अख्खा सॅक्रिफाईस करतोय 3/10. त्याचा ओरिजिनल शेअरच 5:3:2 मध्ये 3/10 होता. सो ही इज सॅक्रिफायसिंग. त्याच्यानंतर सी, ज्याचा आता नवीन शेअर आहे परत 4/10च आहे, कारण त्याचा 2/5 म्हणजे 4/10 आणि त्याचा ओल्ड रेशियो किती होता 5:3:2. त्याचा 2/10 होता. बरोबर, त्याचा 2/10 होता. सो ही इज गेनिंग बाय 2/10. हा गेन करतोय. टू डिवाइड बाय 10. तसंच डी ला आपण 1/5 देतोय नवीन. 1/5 म्हणजे पण 2/10 कारण आपल्याला डिनॉमिनेटरला 10 हवंय. सो 2 पार्टनर गेन 2 पार्टनर सॅक्रिफाईस होऊ शकतं. असं आपल्याला काही संबंध नाहीये ना, आपला संबंध फक्त एंट्रीशी आहे. गेनिंग कोण करतंय, सी डी टू ए टू बी. अमाऊंट किती आहे, 1 लाख. गुडविलची अमाऊंट किती, 1 लाख. स्टेट मल्टिप्लाय बाय द गेन अँड सॅक्रिफाईस. सी चं काय आहे 2/10 20,000. 20,000. ए चं 1/10. बी चं 3/10. दिस इज द एंट्री.
स्ट्रेट 1 लाखला गेन आणि सॅक्रिफाईस मल्टिप्लाय करा, यू गेट द आन्सर. गॉट इट. हे लिहून ठेवा. कुठली? हॅव यू गॉट इट? हाच क्रक्स आहे असा आमचा. Gaining to sacrificing. Who are gaining? C and D are gaining to sacrificing. Gaining to sacrifice. Not necessarily every time only one partner will gain and other partner will sacrifice. There can be more gainers, more sacrificers. It can be anything. आपल्याला एंट्री सेमच आहे ना आपली. गेनिंग टू सॅक्रिफायसिंग. आपल्याला काय टेन्शन काय? येऊ शकतं असं. हाच तर क्रक्स आहे असं आमचं. बाकी सम मध्ये काही नाहीये. प्रत्येक सम मध्ये काही क्रक्स असतो. प्लीज राईट डाऊन प्रॉपरली. And still anyone has not understood, let me know. ऑफकोर्स ह्याचा लेजर इफेक्ट जबरदस्त मारायचा आहे. ह्याच्यातच तर गंमत आहे. आता काय करायचं, हे आपण जेव्हा करू तेव्हा आता जस्ट अंडरस्टँड करा. हे इंटर कॅपिटल ऍडजस्टमेंट आहे बरोबर. तो सी डी डेबिट होत आहेत. तो ऑन द डेबिट साइड ऑफ पार्टनर्स कॅपिटल राईट डाऊन 2AB इन सी अँड डी. म्हणजे सी मध्ये 20 येणार, डी मध्ये 20 येणार आणि पर्टिक्युलर्स मध्ये 2A आणि B एकत्र राहायचं. तसंच ए बी क्रेडिट होत आहेत. ऑन द क्रेडिट साइड ऑफ पार्टनर्स कॅपिटल राईट डाऊन बाय सी अँड डी. ए मध्ये 10, बी मध्ये 30. त्याची एंट्री मारणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके, पण आता हे जेव्हा तुम्ही सम चालू कराल तेव्हा हे वर्किंग नोटचा भाग आहे. आता जेव्हा तुम्ही एंट्री कराल ते म्हणजे आफ्टर यू ट्रान्सफर द बॅलन्सेस अँड ऑल दॅट यू कॅन पास द एंट्री. ओके, हे झालं की सांगा, विल गो बॅक टू द सम. मी तुम्हाला काय बोललो की सम चालू करायच्या आधी पहिलं हे वर्किंग करून घ्या, मग तुम्ही स्ट्रेट पोस्टिंग करू शकता फटाफट. बाकी सम नॉर्मल आहे. समजलं आहे सगळ्यांना? शुड आय स्विच टू द सम? एनीबडी इज कॉपिंग दिस? Should I switch? Okay, copy down. Okay. पार्टनर्स कॅपिटल मध्ये डेबिट येणार इन सी अँड डी 2020 जायचं टू ए बी. क्रेडिटला ए आणि बी मध्ये क्रेडिट येणार 10 आणि 30 येणार बाय सी अँड डी. येस, आलंय, झालं मंदार? समजलंय? ओके, आता आपण स्विच करूया परत. आता सम संपला. आता सम मध्ये काय उरलं नाही. आता काय करायचंय, जे मगाशी आपण बोललो ते यू हॅव मेड रिव्हॅल्युएशन, यू हॅव मेड पार्टनर्स कॅपिटल, यू हॅव मेड बँक अकाउंट. बँक अकाउंट मध्ये आता ती काय जाणार नाही. पहिलं कॅपिटलचे बॅलन्स ट्रान्सफर करा, रिझर्व्ह त्यांना ओल्ड पार्टनरचा ट्रान्सफर करा. ओके, कॅपिटल रिझर्व्ह. गुडविलची आता जी एंट्री मारली ती पास करा. त्याच्यानंतर रिव्हॅल्युएशनचा इफेक्ट घ्या. इन्व्हेस्टमेंट टेकओव्हरची पण एंट्री लिहून घ्या. इन्व्हेस्टमेंट टेकओव्हरची एंट्री लिहून घ्या. बी टू इन्व्हेस्टमेंट टू रिव्हॅल. बी 15,000 इन्व्हेस्टमेंट 12,000 टू रिव्हॅल 3,000. सो रिव्हॅल मध्ये त्याचा इफेक्ट येईल 3,000चा आणि बी मध्ये इफेक्ट येईल टू इन्व्हेस्टमेंट 15,000 आणि बॅलन्स शीट मधून इन्व्हेस्टमेंट निघून जाईल. ती पण एक एंट्री लिहून ठेवा. बी टू इन्व्हेस्टमेंट टू रिव्हॅल 15,000 12,000 3,000 अँड दॅट्स इट. मग रिव्हॅल क्लोज करून जो काय प्रॉफिट लॉस आहे डिस्ट्रीब्यूट टू पार्टनर्स. आणि तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स दिला त्या सम मध्ये 2 lakhs इन 2:1. त्याच्या आधी तुम्हाला त्या माणसाला पे करायला लागेल. बीला पे ऑफ करून टाका. त्याने म्हटलं लोन द्यायचं आहे त्याला, इमिजिएट पे ऑफ नाहीये. सो बीचा क्लोज करून 2 बीज लोन. बाकी ए सी आणि डी चा क्लोज करून 2 बॅलन्स कॉल डाऊन. पण क्लोज करायची गरज नाही कारण बॅलन्स दिलाय 2 lakhs इन 2:1. सो तो बॅलन्स पहिला घ्या, मग त्यांचा क्लोज करा. जो काय डिफरन्स आहे बाय बँक दे मे टू ब्रिंग मोर. सो पहिलं पार्टनर्स कॅपिटल मध्ये बॅलन्स टाका, रिझर्व्ह ट्रान्सफर करा, गुडविलची ऍडजस्टमेंट करा, रिव्हॅल्युएशनचं करा, इन्व्हेस्टमेंटचं पण त्याचा इफेक्ट द्या, क्लोज रिव्हॅल, प्रॉफिट लॉस पार्टनरचा डिस्ट्रीब्यूट करा. पहिलं बीचं पे ऑफ म्हणजे पे ऑफ मध्ये लोनला ट्रान्सफर करायचं आहे, त्याचं क्लोज करून 2 बीज लोन. मग क्लोजिंग बॅलन्स घ्या कॅपिटलचा 2:1 मध्ये 2 lakhs आणि मग एसीडी क्लोज करा. जो काय डिफरन्स आहे बाय बँक. या
60,800चा लॉस. डेप्रिसिएशन 5% विल बी 10,000 डेबिटला. मग 20% ऑफ व्हॉट, प्लांट मशिनरी 1,30,000 and 26,000 येईल वाटतं. त्याच्यानंतर म्हणजे डेबिटला किती बोललास तू, 10 आणि 26 म्हणजे 36 डेबिटला आलंय. ऍट द सेम टाइम ट्रेड रिसिवेबल्स वर प्रोव्हिजन आहे 20%. ओके, इट इज करेक्ट, इट इज करेक्ट. डिस्ट्रीब्यूट कर. सगळ्यांनी आपापल्या स्पीडने कर, काय घाई नाहीये. लेजरचा इफेक्ट कळत नाहीये ऍक्च्युली. इथे पण तुला कळणार नाहीये, कारण त्याने वेगळंच केलंय, त्याने ते वेगळे वेगळे अकाउंट केलेत. लेजरचा इफेक्ट मी तुला त्या गुडविलच्या एंट्रीचा विचारतोयस का? आर यू आस्किंग अबाउट अ गुडविल एंट्री? बघ ना, सी आणि डी डेबिट झालेत बरोबर. हा, सी आणि डी डेबिट झालेत ना. तर ऑन द डेबिट साइड सी मध्ये 10,000 किती 20,000 होते ना. सी मध्ये 20,000, डी मध्ये 20,000 घाल आणि ली टू ए अँड बी. सो द एंट्री इज सी डी टू ए बी ओनली ना. आणि क्रेडिटला ए आणि बी मध्ये 10,000 आणि 30,000 घाल आणि ली बाय सी अँड डी. एवढंच लिहायचं. बेसिक लेजर पोस्टिंग. नॉर्मल क्लोज नाही, नॉर्मल क्लोज नाही. लॉस ट्रान्सफर करून पहिलं तुला बी चं क्लोज करायला लागेल. बी चं क्लोज करून टू बीज लोन होईल. ओके, आणि बाकी पार्टनर्सचा क्लोजिंग बॅलन्स इज गिवन. इट शुड बी 2 lakhs इन 2:2:1. सो टू बॅलन्स कॉल डाऊन जे आहे 2 lakhs 2:1 मध्ये येईल. आणि मग तू त्यांचं तिघांचं क्लोज कर, जो काय डिफरन्स येईल बाय बँक कर आणि बँक मध्ये डेबिट जाईल. आणि त्यातून बँक ओडी पे करून क्लोज कर बँक अकाउंट. इन्व्हेस्टमेंटचा आय होप तू घेतलंयस बी मध्ये इफेक्ट. ओके, $22,760 साऊंड्स करेक्ट. बघूया. इट्स परफेक्ट. आता क्लोजिंग बॅलन्स घे बाकी पार्टनर्सचा ए सी डी चा 2:2:1 टू बॅलन्स कॉल डाऊन आणि मग त्यांचं उलट क्लोज कर. म्हणजे क्लोजिंग बॅलन्स घेऊन मग क्लोज कर. जो काय डिफरन्स येईल बाय बँक. बँक मध्ये डेबिट जाईल, त्यातून बँक ओडी पे ऑफ कर. त्याच्या क्रेडिट येणार बाय बँक ओडी.
जो काय येईल तो क्लोजिंग बॅलन्स, आणि देन यू कॅन स्टार्ट मेकिंग बॅलन्स शीट. ओके, एवढं आणतायत ते. ओके, या यू आर राईट. 10,400, 78, 160, 600. आता बँक अकाउंट मध्ये डेबिट जाईल त्याचा, मग बाय बँक ओव्हरड्राफ्ट पे ऑफ करून टाक, क्लोजिंग बॅलन्स येईल. तुम्ही करा तुमच्या स्पीडने, काय काही नाहीये. मी प्रत्येकाच्या स्पीड प्रमाणे ऍडजस्ट होतो, काय टेन्शन नाहीये. तुम्ही तुमच्या स्पीडने करा. देयर इज नो कॉम्पिटिशन हिअर. डीच्या क्रेडिट साईडला, डीच्या क्रेडिट साईडला आधी काहीच नाहीये माझ्या मते, बरोबर. जेव्हा क्लोज करशील तेव्हा तो येईल बाय बँक. हा, क्लोज केल्यानंतर बाय बँक येईल, मग दॅट इज द कॅपिटल ही नीड्स टू ब्रिंग. या दॅट इज बाय बँक. सो आता जे काय बॅलन्सेस ते आणणार आहेत ते घ्यायचे बँक अकाउंटच्या डेबिटला, तिथून बाय बँक ओडी करून टाका, म्हणजे बँक बॅलन्स म्हणून तुम्ही बँक ओव्हरड्राफ्ट पे ऑफ करून टाका. जो काय डिफरन्स उरेल दॅट इज द क्लोजिंग बॅलन्स ऑफ बँक. गो टू बॅलन्स शीट, आणि ज्यांचं झालं ते कॅन स्टार्ट मेकिंग बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये खूप सारे आयटम्स आता येणार नाहीत, जसं की रिझर्व्ह येणार नाही, बँक ओडी येणार नाही, इन्व्हेस्टमेंट येणार नाहीत. ओके, करेक्ट. 1,04,560. रोहन नेहमीच आधी तुमच्या पुढे असतो की आताच या सम मध्ये पुढे का, असं 12च्या ह्याच्यात पण पुढे असतोस की कसं, का ह्याच्यात तुला पुढे आलायस तू?
ऑलवेज यू आर अहेड. Oh, okay, okay. That's his trick. Nice. Good, good. He's smart, man. He's doing smart work. Okay, okay. म्हणजे त्याला कॅल्सीवर त्याचा हात बसलाय म्हणजे ते पण एक हे असतं. एरवी मंदार असतं. ओके. पण कसं आहे ना, वाईज सांगतो सीए मध्ये ना म्हणजे प्रोफेशनल फील्ड मध्ये ऍक्च्युली की जे आधीपासून म्हणजे हुशार असे म्हणतात ना, शाळेत हुशार आहेत रँकर बिंकर, त्यांच्यापेक्षा जे ऍव्हरेज आहेत ते जास्त पुढे निघतात. म्हणजे असा मी ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स बघितलाय. कारण कधी कधी सीए मध्ये कसं होतं, फाउंडेशन तर फाईन आहे, पण इंटर फायनल लेवलला कधी कधी रिझल्ट चांगला लागत नाही, म्हणजे यू डोंट क्लिअर बिकॉज ऑफ सम रिझन. तर मग जे रँकर आणि हे सगळे असतात दे टेक इट व्हेरी पर्सनली. पण एक इमेज असतं ना आपलं सोसायटीमध्ये, घरच्यांसमोर हे ते, तर सगळं ते क्रॅश होतं. त्यामुळे त्या सगमारून काही रिकव्हरच होत नाहीत. वेळात जे आधीच पासूनच रफ अँड टफ असतात त्यांना काय सवय आहे, तर ते नेक्स्ट टाइम अभ्यास करून पास होतात. सो हुशार असणं एक गोष्ट आहे, पण मेहनत केली तर होऊ शकतो. स्मार्ट वर्क. आलंय हुशार आहे का सर्वात? नाही, मी कधी कोणाला असं काही जज करत नाही. आय नेव्हर आस्क फॉर एनीबडीज मार्क्स. कारण असं काही नसतं की म्हणजे हा शाळेत हुशार आहे म्हणजे नंतर हा पुढे असेल, असं काही नसतं. म्हणजे इट इज नथिंग. म्हणजे इनफॅक्ट रिअल लाईफ मध्ये बघितलं, जे शाळेत एकदम टॉपर असतात ते नंतर कुठे दिसत नाहीत. वेळेत शाळेत जे बॅक बेंचर असतात ते नंतर पुढे निघून जातात. स्ट्रीट स्मार्ट आहे. ओके, सो इट्स अ गुड थिंग. डीचं कॅपिटल त्याचं फक्त क्लोजिंग बॅलन्स येणार, त्याचं नंतर उलट क्लोज करून तुला कळेल की त्याला आणायला लागेल बाय बँक. सो डी हॅज नथिंग. डी ओनली हॅज डेबिट्स. डी ओनली हॅज डेबिट साईड, क्रेडिट साईड काही नाही आहे. जो काय क्लोज करून येईल ते बाय बँक, तर सगळं आणायला लागणार आहे. कंगाल आहे. येस. 6,90,000 to 760. Okay. So CA is all about smart study. It is not how much intelligent you are, or you were in school, or you are in college. फरक पडत नाही. स्मार्ट स्टडी आणि मेहनत अँड डिसिप्लिन. एनी प्रोफेशनल एक्झाम फॉर दॅट मॅटर. आणि लाईफ मध्ये कसं आहे, खरं सक्सेस तर तेच असतं की नंतर तुम्ही काय करता लाईफ मध्ये. म्हणजे इट इज लाईक, जसं क्रिकेटचं एक्झाम्पल दिलं तर तुम्ही रणजी मध्ये खूप चांगलं खेळताय, पण इंटरनॅशनली परफॉर्म नाही केलं तुम्ही, मग काय फायदा. येस, सगळ्यांचं झालंय. ओके, कूल. आलं, तुझं काय झालंय? तू कुठच्या पार्टवर आहेस?
सगळे तुला स्ट्रीट स्मार्ट म्हणाला, तू स्लो झालायस. ओके, फटाफट फटाफट. अदर्स आर ऑन बॅलन्स शीट. या, ओके ओके, ठीक आहे. ओके, फास्ट. कॅपिटल्स तर आहेत आपल्याकडे, रिझर्व्ह तर नाही राहणार आता. डेट इज सेम, बँक ओड इज नॉट देअर, ट्रेड पेबल्स विल बी देअर. ऍसेट्स मध्ये लँड बिल्डिंग will be there, building will be revalued, plant machinery revalued, furniture same, investments won't be there, inventory same आहे वाटतं, and doubtful debts, trade receivable will change, आणि बँक बॅलन्स तुम्ही आता जो अकाउंट केलाय तो, आणि बी लोन विल अपियर, बी चं लोन पण अपियर होणार. जड झालंय. ओके, हेवी झालंय म्हणजे खूपच. आय कॅन अंडरस्टँड. ओके, नो वरीज. ज्या पॉइंटला जड वाटतं लगेच सोडून द्यायचं. इव्हन अभ्यास करताना पण एका पॉइंटला वाटलं की बस झालं, खूप झालं, पुस्तक बाजूला ठेवून द्यायचं. एनिवेज इट इज नॉट प्रोडक्टिव्ह. थोडं चिल करायचं, मग परत थोड्याने अभ्यास चालू करायचा. ब्रेन गिव्स अ सिग्नल की बस झालं. येस, आलंय. कुठेस? फक्त रोहनचं झालंय वाटतं बॅलन्स शीट. सी चा लोन कुठून आला आता? हाऊ कॅन इट बी लोन? हे बघ, इकडे त्याने एक वेगवेगळे केलंय, पण जस्ट अंडरस्टँड त्याने काय केलंय. बी चा लोन आहे, आणि बी चा लोन अमाऊंट पण वेगळी. तुझं काही गडबड झाली वाटतं. या, गुड. ओके, येस येस, विल स्टॉप. पण सगळ्यांचं होतं ते. येस, आलं. तू काय, तुझं काय चाललंय काय? ओके, ठीक आहे. एक मिनिट, हे बघ, इकडे ह्याने कॅपिटल अकाउंट वेगवेगळे केले. त्याला जस्ट शो यू व्हॉट यू मस्ट हॅव डन. हे बघ, अज्युम कर की तू एकत्र केलेस तसं ते बघ. सो पहिलं तर बॅलन्स येणार ए, बी आणि सी मध्ये, रिझर्व्ह येणार ए, बी, सी मध्ये. त्याच्यानंतर गुडविलची एंट्री येणार ए आणि बी मध्ये, सी एन डी 10,000, बी मध्ये सी एन डी 30,000. ठीक आहे. त्याच्यानंतर सी आणि डी मध्ये डेबिट येणार टू ए अँड बी, 2020.
त्याच्यानंतर रिव्हॅल्युएशन लॉस तिघांना बेअर करायचा आहे. या नो प्रॉब्लेम. आला इकडे बघ. त्याच्यानंतर रिव्हॅल्युएशन लॉस तिघांना डिस्ट्रीब्यूट झाला. मग आपण सगळं झालंय, मग आपण बी चं क्लोज करतो, कारण बी ला रिटायर करायचं ना, तर बी ला 2 लोन होणार. आणि बाकीच्यांचं जे आहे ते क्लोजिंग बॅलन्स ऑलरेडी दिलाय त्याने, 2 lakhs असलं पाहिजे इन 2:2:1. दॅट कम्स टू 80 आणि 40. ए चं 80 क्लोजिंग बॅलन्स, सी चं 80 आणि डी चं 40. आता त्यांचं क्लोज कर, आणि जो काय क्रेडिटला डिफरन्स येईल तो बँक. एवढंच आहे. अरे बापरे, कोणाला पण रिटायर करशील तू. ठीक आहे, करेक्ट कर, लवकर करेक्ट कर. नशीब जो ऍडमिट झाला त्यालाच रिटायर नाही केलंस, तो आल्यालाच गेला असता. इकडे उगाच असं वेगळं केलंय कॅपिटल अकाउंट, काही गरज नाहीये. यू शुड हॅव मेड अ नॉर्मल. जस्ट ते मुलांना थोडं घाबरवायला, की असं जरा मोठा सम आहे वगैरे दाखवायला असं केलेलं आहे, बाकी काही नाही. बट नॉर्मल कॅपिटल अकाउंट जे बनवतो ना 4 कॉलम्स वगैरे, तसंच करायचं. येस हर्ष, तुझं काय सीन आहे? आणि अतिराज तुझं झालं? ऍसेट साइडवर पोहोचलोय. व्हेरी गुड. म्हणजे हर्ष आणि आलय राहिलेत. ओके ग्रेट. ओके ओके, येस येस, विल स्टॉप. आलय कुठे आहेस तुझं? कुठे आलायस? कॅपिटल अकाउंट झाले? ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तू काय समजलं नाही तुझ्या फ्रेंड्सकडे, त्यांचा आन्सर विचार, त्यांनी केलंय कम्प्लीट. यू कॅन आस्क देम. ठीक आहे, स्टॉप हिअर फॉर टुडे. ऍट द सेम टाइम ठीक आहे, हे सम नेक्स्ट टाइमच करू. नो होमवर्क. जेवढं झालंय तेवढं रिवाइज करा. वी आर फिनिश ऍडमिशन. रिटायरमेंटच्या पण आता एंडला आलोय. 1 more lecture विल नीड फॉर फिनिशिंग रिटायरमेंट. मग आपण डेथ वर जाऊ. सो नेक्स्ट आय थिंक सॅटर्डेला विल फिनिश डेथ ऑल्सो. डेथ लवकर संपतं त्यातल्या त्यात. अँड त्याच्यानंतर संडेला वी माइट स्टार्ट अ न्यू चॅप्टर. सो लेट्स सी. ओके, सो सी यू नेक्स्ट वीकेंड. चलो बाय बाय.